सद्गुरु महाराज की जय. एकदा कधी काळी तथागत गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग वाचला होता. सहज आज आठवण झाली आणि ते बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग व्यक्त व्हावा अशी इच्छा झाली. एकदा कधी काळी तथागत गौतम बुद्ध आपल्या संघाला शिष्यमंडळींना उपदेश करण्याकरता मार्गक्रमण करत होते. त्यांची प्रचंड कीर्ती पसरलेली होती. त्यांच्याकडे अथांग ज्ञान प्राप्त झालेलं होतं. त्यांना पुढे निर्वाण महानिर्वाण प्राप्त करायचं ध्येय होतं आणि ते सम्यक ज्ञान आणि समतेचं ज्ञान आपल्या संघाला आपल्या शिष्यमंडळींना सांगत होते. ते एका असूयेनं भरलेल्या खळाला आवरलं नाही आणि तो खळ त्याला वाटेमध्ये आडवं जाऊन तथागत गौतम बुद्धांना प्रचंड असा शिव्या देऊ लागला. अनुचित शब्द वापरू लागला. डोक्यात येईल ते शब्द वाचेवाट उच्चारू लागला. गरळ ओकू लागला. आग ओकू लागला. सतत सारखा त्यानं तासभर आपल्या शिव्याची मालिका त्या ठिकाणी प्रदर्शित केली. तथागत गौतम बुद्ध मात्र अत्यंत शांत संयमी वृत्तीने त्या ठिकाणी तटस्थ उभा राहून ऐकत राहिले. त्यांच्या शिव्या देणं संपल्या. तो थांबला आणि स्मित हास्य करून तथागत गौतम बुद्ध त्यांना म्हणाले, झालं का बोलणं? झाल्या का शिव्या? आणि मी जाऊ का पुढे? तो खळ त्यांना म्हणाला, एवढ्या मी तुला शिव्या देऊन सुद्धा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही का? त्यावर स्मित हास्य करून तथागत त्यांना म्हणाले, शिव्या देणे हा तुझा धर्म आहे. शिव्या ऐकणे हा माझा धर्म आहे. त्यावर परिणाम होण्याचा काही विषय नाही असे म्हणून तथागत गौतम बुद्ध तिथून पुढे गेले. पुढे गेले म्हणजे कुठं गेले? त्यांना पुढे कुठं जायचं होतं? त्यांचं निर्वाणाकडे महानिर्वाणाकडे लक्ष होतं, दृष्टी होती, धोरण होतं. ते आपल्या शिष्यांना बोध करत उपदेश करत पुढे गेले आणि तो खळ मात्र शिव्या देऊन तिथेच थांबला. त्याच्यामधून एक अशी गोष्ट लक्षात येते की तथागत गौतम बुद्ध हे फार मोठे होते, व्यापक होते, सम्राट होते, चक्रवर्ती होते. त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं आणि त्या द्वेषामध्ये त्या खळाने त्यांना अनुचित शब्दामध्ये शिवीगाळ केलेली होती. तुम्हाला जर कोणी तुमच्या बाबतीमध्ये असूया व्यक्त करत असेल, मागे पुढे तुमच्याबद्दल जर काही कमी अधिक कोणी बोलत असेल, तर निश्चित लक्षात घ्या, तुमची कुठंतरी प्रगती झालेली आहे. कुठेतरी तुम्ही 4 पाऊल पुढे जात असलेलं त्या समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलेलं आहे. म्हणूनच कोणीतरी तुमच्याबद्दल असूया व्यक्त करत असतो. पण कोणी असूया व्यक्त करत असेल तर तथागत गौतम बुद्धाच्या जीवनात घडलेला प्रसंग तुम्ही आठवा आणि ते तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवा. त्याचा परिपूर्ण विचार करा आणि त्याचा आचार पण करा. जर तुम्हाला पुढे ध्येय साध्य करायचं असेल तर अशा लोकांच्या नादी लागून
व्यक्त होऊ नका. चालत राहतात प्रश्न. सहज मनामध्ये आठवण आली आणि सहजच व्यक्त झालो. सद्गुरू महाराज की जय.